आत्ताशी जस्ट उन्हाळा सुरू झाला असं फिलिंग येत होती. आज 1 एप्रिल आहे, म्हणजे अजून एप्रिल महिना स्टार्ट पण नाही झालेला. तेवढ्यातच एवढा पाऊस येतोय. आज 3रा दिवस आहे पुण्यामध्ये की कंटिन्यू पाऊस पडतोय. आणि पाऊस असा नाही की थोडासा आला आणि गेला म्हणून, तर कंटिन्यू म्हणजे आला की 2-2, 3-3 तासांनी. आज तर पावसाची हातपार झाली, म्हणजे एवढं वारं वावदान आणि त्यातनं एवढं घारा वगैरे पडत होत्या आणि कंटिन्यू 1 तास पाऊस पडत होते. पण एवढा बेभान पाऊस पडत होता विचारूच नका. मी बाहेर गेले तर थोडासा पाऊस येत होता आणि मला तेच विचार पडलेला की आता 5:30 वाजलेत आणि मुलं शाळेत यायची वेळ झाली होती. एक आला होता आणि बाकीचे स्कूल जे सुटतात ना ते 5:30ला सुटतात. म्हटलं तो यायच्या आधी सगळं उरकून घेऊया. हा ड्रेस मटेरियल होता जो मला कटिंग करायचा होता, पण बाहेर पावसाचं वातावरण बघून मी म्हटलं पहिलं रूम क्लीन करून घेऊ, कारण लाईट जायची शक्यता असते. आणि तसंच झालं की लाईटच गेली. कारण इकडं तर फक्त रिझनच हवं असतं की पाऊस आला आणि लाईट गेली, कारण आमचे जे लाईट आहेत ते जंगलात नाहीत. आम्ही राहतो त्या साईडला जंगल आहे मोठं, त्यामुळे थोडं जरी वारं वावदान किंवा जरा जरी पावसाचा अंदाज दिसला ना लगेचच लाईट कापून टाकतात. आजही तसंच झालंय. जवळजवळ 1-2 ते 3 तास लाईट गेलेली. त्यानंतर मी चहा केला आणि चहा घेत बाहेर बसले, तर त्याचं कारण असं की लाईट गेली होती. लगेच लाईट गेली. मी झाडं वगैरे मारला आणि लगेचच लाईट गेली. आणि बघते तर काय, आधी फक्त थोडासा असा पाऊस येत होता, नंतर एवढ्या जोरात घारा वगैरे पडत होता. माझ्या डोक्यात तोच विचार चालला होता की आता तो शाळेत नाही येणार आहे, भिजत येतो की कसा येतो, कारण मी आणायला पण जाऊ शकत नव्हते, कारण व्हॅन लावलेली आहे. व्हॅनमध्ये येणार होता तो आणि एवढा जोराचा पाऊस म्हणजे खूप भयानक. आणि हाच विचार करते की अजून आंबे स्टार्ट पण नाही झालेले. तर गेल्या वर्षी पण हेच झालं. नेमकं मार्च स्टार्ट झाला की पाऊस सुरू झाला. त्याने अजिबात आंब्याची मजा घेऊन नाही दिली. तर ह्या वर्षी तर अजून मार्च तर लांबच, एप्रिल पण बऱ्यापैकी स्टार्ट नाही झाला. तोपर्यंतच ह्याचं एवढं 3 दिवस झालं आज लागोपाठ पाऊस पडतोय. आणि इथं तर ठीकच आहे, पण विचार करा की गावाकडे एवढं आता म्हणजे जे पिकं वगैरे आलेले आहेत, ज्वाऱ्या काढायला आलेल्या आहेत, त्यांचं किती नुकसान होतं असेल. मी तोच विचार करत बसलेली की मला इथं एवढं टेन्शन येते, कारण माझं एक सडन काम बंद झालं पूर्ण. दिवसभर जे केलं होतं ते तर झालं. मी थोडंसं आराम केलेला, कधी नाही करत. आणि तुम्ही बघू शकता घारा किती पडलेत. एवढं जर जोरात घारा पडत असतील तर काय सांगता येत नाही आहे की काय किती नुकसान होत असेल पिकांचं वगैरे. हे का असं होतं काय माहिती. मला एवढं टेन्शन येत होतं पावसाचं की यार काय असं जर चालू झालं तर काय होणार काय नाही. आणि नुसता पाऊस नाही, तुम्ही बघू शकता एवढं वारं वगैरे सुटलं होतं. तर असो, नक्की कमेंट करून सांगा कुठं कुठं पाऊस पडतोय. आमच्याकडे तर 3 दिवस झालं पाऊस पडतोय. आणि पावसाळ्यात देखील खाली पाऊस नसेल तरी वरती असतो, कारण आम्ही टेकडीवरती राहिलं आहे. आणि असं पण मला पावसाळ्याचा खूप कंटाळा येतो इथं. आणि ह्या वर्षी तर आधीच सुरू झालं आहे, त्यामुळे जास्तीचाच कंटाळा येतोय मला. आत्ताशी सुरुवात आहे. मला बाकीच्या कोणत्याच ह्याची कंटाळा येत नाही, पण मला पावसाचा खूप जास्त कंटाळा येतो. लाईट गेलेली, आता बसले निवांत. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.